भिवंडीमधील तडली गावाचा 26 वर्षीय आकाश वाघमोडे हा तरुण खालापूर तालुक्यातील इरसालवाडी येथे सोलो ट्रेकिंगसाठी गेला होता। त्याच्याशी संपर्क होत नाही असा मेसेज खोपोलीच्या हेल्प फाउंडेशन टीमला सकाळी 9 वाजता मिळाला। तसेच हेल्प फाउंडेशन त्याला शोधण्याच्या मोहिमेवर निघाले। त्यांना डेला ॲडव्हेंचर टीम जोडली गेली। वेगवेगळ्या टीम तयार करून तपास सुरू झाला। दुपारनंतर आकाशचे शव एका दरीत सापडले व ते शव पायथ्याशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणण्यात शोध टीमला यश आले। खालापूर पोलीस स्टेशन येथे काल रात्री ड्युटी करता असणारे ठाणे अंमलदार यांना भिवंडी येथील एका महिलेचा कॉल आला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांचा मुलगा दिनांक 11/4/2026 रोजी सकाळी इर्शागड ट्रेकिंगसाठी गेला आहे, तो अद्याप परत आला नाही। त्यावरून रात्रीच आमचे पेट्रोलिंगला असणारे अंमलदार यांना इर्शागड पायथ्याशी जाऊन चेक करण्यासाठी सांगितलं असता त्यांनी सांगितलेल्या वर्णाची गाडी त्या ठिकाणी मिळून आली, परंतु रात्री ऑपरेशन करणे शक्य नसल्याने आज सकाळी खालापूर खोपोली येथील हेल्प फाउंडेशन टीमचे श्री गुरुनाथ साटेलकर यांना मी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली। त्यांनी दिलेल्या संपर्काप्रमाणे तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्यांची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोचली। पोलीस पथक, हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक आदिवासी नागरिक यांच्या मदतीने वर चढाई केली। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सदर वर्णाचा व्यक्ती आहे त्याची बॉडी ही मिळून आली होती। सदर बॉडीवरून जवळपास 300 फूट खाली असणाऱ्या दरीमध्ये पडलेली दिसल्यामुळे बराच संघर्ष करून ती बॉडी या हेल्प फाउंडेशन यांच्या मदतीने खाली उतरली गेली आणि सदरचा मुलगा हा आकाश वाघमोडे वय 26 राहणारा आहे। तो मूळचा वडाई भिवंडी। त्याला एकट्यानंच ट्रेकिंग करण्याची आवड होती आणि त्या सेल्फीच्या नादात कदाचित त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळला असावा असा संशय आम्हाला आहे। बॉडी आल्यानंतर त्याची तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चौक या ठिकाणी घेऊन गेलेले आहे। त्याच्यावर PM चालू आहे। त्याचे नातेवाईक आलेले आहेत या ठिकाणी। या सर्व मोहिमेकरता हेल्प फाउंडेशन, श्री गुरुभाऊ साटेलकर आणि त्याची सर्व टीम, त्याचप्रमाणे डेला ॲडव्हेंचर लोणावळा तसेच स्थानिक नागरिक यांचं खूप मोलाचं सहकार्य झालेलं आहे। 8:30 वाजता आपल्या अपघातांच्या ग्रुपवर एक मेसेज आला की काल एक गेलेला ट्रेकर इरसालवाडी येथे एक मिसिंग झालेला आहे, त्याचा फोन लागत नाही। त्याप्रमाणे सगळे आपले हेल्प फाउंडेशनची टीम तसेच आपले चौक दूर क्षेत्रातले पोलिसांचे सर्व कर्मचारी आम्ही पायथ्याला इथे आलो आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता आम्ही वरती चढायला सुरुवात केली आणि एक साधारणतः 4-5 तासाच्या शोधकार्यानंतर 2:30 वाजता आम्हाला दुपारी ती बॉडी दर्शनास झाली। त्या बॉडीकडे जाताना पण एक खूप मोठा डोंगर पार करून जायला लागत होता। तो वरती चढण झाल्यानंतर ती बॉडी आम्हाला म्हणजे आयडेंटिफाय केली। त्यांचा एक मित्र आमच्याबरोबर होता, त्यांनी ते बॉडी आयडेंटिफाय केल्यानंतर एक संध्याकाळी 4 ते 3:30च्या सुमारास आम्ही ती बॉडी रिकवर करून खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता 7 वाजता बॉडी आपण पायथ्याला आता आणलेली आहे। शक्यतो असे सोलो ट्रेकर्स जे येतात आपल्या या विभागामध्ये, उन्हाळ्याचे दिवस असतात, काही चक्कर येते किंवा काही सेल्फीच्या नादामध्ये एका जीव जातो आणि ते बॉडी भेटणे खूप महत्त्वाची गोष्ट होती। आणि तिथे स्थानिक आपले कमलदादा असतील, यशवंतदादा असतील, जानू लस्का असेल, या सर्वांनी खूप मेहनत घेतली। दरम्यान उन्हामध्ये हेल्प फाउंडेशनची आपली टीम ही सतत जाऊन तिथे प्रत्येक झाडाझुडपावर आम्ही शोधकार्य घेत होतो, परंतु ते या ठिकाणी गणेश गीर असतील, परत आपले मोहिते साहेब असतील, अमोल कदम असतील, अमित गुजरे असतील, त्यांचा चिरंजीव कार्तिक गुजरे असेल, तसेच आपले पोलीस कर्मचारी पोळे साहेब, गर्जे साहेब आणि विशाल पवार साहेब, आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन ती बॉडी भेटली। परंतु सुदैवाने बॉडी भेटली तरी पण अशा प्रकारे ज्या घटना घडतात यांच्यावर कुठेतरी एक आळा आणला पाहिजे आणि सोलो ट्रेकर्स जे येतात त्यांनी आपली काळजी पूर्णतः घ्यायला पाहिजे आणि सर्वांना विनंती करतो की अशा प्रकारचे धाडस कोणी करू नये, कारण की हे गोष्ट सोपी नसते आणि इरसालवाडी आधीच आम्हाला वेदनादायी घटना तिथे घडलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा अशा वेदनादायी घटना घडतात, त्यामुळे खूप वाईट वाटतं चौक ग्रामस्थांना सुद्धा। आणि या ठिकाणी सचिन पवार साहेब आपले PI सतत आमच्या संपर्क असताना ते आता सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व सहकारी आमचे हेल्प फाउंडेशनचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या यांच्या अथक प्रयत्नानंतर बॉडी रिकव्हरी झालेली आहे आणि आता यापुढचं जे काही असेल प्रोसेस ते आपण सुपूर्द